आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी एक पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात। मंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या महान राष्ट्राच्या सेवेसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पोस्ट करत शहा यांना शुभेच्छा दिल्या। मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला या आर्थिक वर्षात चांगली गती मिळते। 17 ऑक्टोबरपर्यंत महापालिकेनं 3.259 कोटी वसुली केली। एकूण वार्षिक लक्ष्याच्या जवळपास 45% कर संकलन करण्यात आले, त्यामुळे अजून अर्ध्याहून अधिक रक्कम वसूल करावी लागणार आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे विभागात हुल्लडबाज तरुणांनी रस्त्यावर आडवे रॉकेट हातातून फेकून ते सोडले। तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे आग लागण्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। कोपरखैरणे पोलीस अशा हुल्लडबाज तरुणांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत एकूण 36 वैद्यकीय महाविद्यालय, त्यामध्ये ट्विटर आणि डेमॉन्स्ट्रेटची पदं भरण्याचे निर्देश NMCने दिलेत, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 1100 पदं भरली जाणार आहेत। मुंबईच्या जेकब सर्कलजवळील धोबी घाटावर कपडे धुणाऱ्या रस्सीधारकांना पर्यायी जागा देण्यात आली, त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अडथळा आणण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं नुकताच दिला। दिल्लीमध्ये छठपूजेनिमित्त प्रशासनानं स्वच्छता मोहिमेचं आयोजन केले। या स्वच्छता मोहिमेत दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग यांनी घाटांची पाहणी करत घाटाची साफसफाई केली। तसंच मोहिमेत मोठ्या संख्येनं नागरिकांनी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सातारा सिद्धनाथ जोगेश्वरी देवींच्या शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ झाला। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात श्रींची घटस्थापना आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी लाखो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वाशिमच्या उंबरडा बाजार गावात गोवर्धन पूजेचं आयोजन केले। गाई गोंधणाच्या दिवशी ढोलताशाच्या नादात गोमातेची मिरवणूक काढण्यात आली। तसंच चाऱ्याची विशेष व्यवस्था करून ग्रामस्थांनी गायीचे आदरपूर्वक स्वागत केले। तसंच मानाच्या हनुमान मंदिराभोवती गायींच्या कळपाची प्रदक्षिणा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात गोवर्धन पूजेचं आयोजन करण्यात आलं। गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी झाली। स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी सबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिराला भेट देत दर्शन घेतले। राष्ट्रपती मुर्मू या सबरीमाला मंदिरात दर्शन घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या। उत्तराखंडमधील तीर्थक्षेत्र असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे अन्नकूट आणि गोवर्धन पूजेच्या शुभ मुहूर्तावर बंद करण्यात आले। यावर्षी आतापर्यंत 7,57,000हून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं। दरवाजे बंद होण्यापूर्वी दीपोत्सवाचा भव्य उत्सव आणि विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं। छठ पूजेनिमित्त मध्य रेल्वेने 1998 विशेष गाड्यांचं आयोजन केलं। बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं रेल्वेनं हा निर्णय घेतला। मुंबईतून 600हून अधिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। उत्तर प्रदेशात अन्नकूट पर्वानिमित्त वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात भव्य उत्सव साजरा होतोय। यानिमित्त श्री विश्वेश्वर महादेवाला 21 क्विंटल विविध प्रकारच्या मिठाई आणि नैवेद्य अर्पण करण्यात आलं। तसंच विश्वेश्वर महादेवाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली। जळगावमध्ये सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची घसरण होऊन प्रतितोळा 1,28,000 रुपयांपर्यंत सोनं पोहोचलंय, तर चांदीचा दर 1,64,800 रुपयांवर पोहोचलाय। मुंबईच्या जेकब सर्कल जवळील धोबी घाटावर कपडे धुणाऱ्या रस्सीधारकांना पर्यायी जागा देण्यात आली, त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अडथळा आणण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं नुकताच दिला। महाबळेश्वरमधील सोनाटमध्ये रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला। राघू कदम असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांच्या अंत्यविधीला सुमारे 105 गावांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत संताप व्यक्त केला। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली। दिवाळीच्या मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळीमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय। गावच्या प्रवेशद्वारावरच हा भानामतीचा प्रकार केल्यानं हातकणंगले तालुक्यातील इंगळीतील ग्रामस्थ भयभीत झाले। मतदार यादीतील घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू झाली। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले तर सत्ताधाऱ्यांच्या पोटात का दुखतंय, आयोगाला विचारलेल्या प्रश्नावर सत्ताधारी का स्पष्टीकरण देतात, असा सवाल करत नाना पटोलेंनी महायुतीवर हल्लाबोल केला। मंत्री उदय सामंतांनी मतचोरीच्या आरोपांवर बोलताना निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत, मग बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी असं म्हटलं होतं। त्याला नाना पटोलेंनी उत्तर दिलं। मुंबईत महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह उफाळून आलेल्या मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबळावर लढणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते भाई जगतापांनी केला। मुंबई मनपा निवडणुकीत आम्ही उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंसोबत जाणार नाहीत, असं भाई जगतापांनी म्हटलं।
भाई जगतापांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येक पक्षाचा अधिकार असल्याचं शिंदेंनी म्हटलं. काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेनंतर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेसाठी युतीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जागा वाटपात भाजपला ठाण्यात काही जागा मिळाल्यानंतर शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. तर उमेदवारी न मिळालेले नेते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीत लढणार की स्वबळावर याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं सूत्रांनी म्हटलं. आम्ही संविधान आणि कायदे मांडणारे लोक आहोत. कायदे तोडणाऱ्यांसोबत कसं पुढे जाणार असा सवाल खासदार वर्षा गायकवाडांनी केला. वर्षा गायकवाड यांचा भाई जगतापांच्या सुरात सूर मिळवला. महाविकास आघाडीतील मनसेच्या संभाव्य एंट्रीबाबत त्यांनी हे विधान केलं. नागपुरात काँग्रेसनं सोबळाची तयारी सुरू केली आहे. शहरातील 6ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे सर्व जागा लढण्यासाठी सज्ज आहोत असं वक्तव्य काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी केलं. नागपूर शहरात सोबळावरच लढावं यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही आग्रही असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरेंपाठोपाठ आता उद्धव ठाकरेंचाही मेळावा मुंबईत पार पडणार आहे. 27 ऑक्टोबरला मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मोदींचा भक्त आहे म्हटल्यावर तुम्हाला ईडीची नोटीस तर आली नाही ना असा सवाल रमेश पाटील यांनी अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारेंना केला. या दोघांचा ऑडिओ क्लिप व्हायरल होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रात्रीतच सोलापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गेम केला. सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार, काँग्रेसचे 1 माजी आमदार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 नेता भाजपच्या गळाला अडकला. मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीतील राष्ट्रवादी विरोधातच ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचे समर्थक सुनील तटकरेंच्या गळाला लागले. उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा आहे. शिर्डीत अचानक आलेल्या पावसानं भाविकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचावासाठी भाविकांनी मंडपाचा आधार घेतला. शिर्डीत अर्धा तास तुफान पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता. अगोदर शेतात पाणी आणि चिखल, त्यात पुन्हा पाऊस, त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होणार आहे. इंदापूरच्या निमगाव केतकी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. कडक उन्हामध्ये अचानक सोसाट्याचा वारा येऊन दमदार पावसानं हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून पावसानं विश्रांती दिली होती. मात्र ऐन दिवाळीत पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई ठाण्यासह राज्यभर पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे दिवाळीच्या उत्सवावर काहीसं पाणी फिरल्याचं चित्र होतं. त्यातच आता 4 दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे यंदाची संपूर्ण दिवाळीच पावसात जाण्याची शक्यता. तर काल संभाजीनगरमध्ये पावसानं हजेरी लावली. पैठण, कन्नड, सिल्लोड परिसरात पाऊस झालाय. या पावसामुळे कपाशी आणि मका पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस राज्यात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. लाडक्या बहिणींची ई-केवायसीला तुर्तास ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी महायुतीनं हा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेत तब्बल 12,431 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं उघड झालंय. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही धक्कादायक बाब उघड झाली. याबाबत महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही पुष्टी केली आहे. तपासानंतर या लाभार्थ्यांची नावं यादीतून वगळण्यात आली. मुंबईतील बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार आहे. या बसला समारंभपूर्वक निरोप दिला जाणार आहे. या गाडीला बेस्ट उपक्रमात 15 वर्ष पूर्ण झाल्यानं बसला निरोप दिला जाणार. मुंबईतील फॅशन स्ट्रीटच्या विकासाला गाळेधारकांचा विरोध आहे. याबाबत गाळेधारकांचा मुंबई महापालिकेसोबत वाद सुरू आहे. याबाबत गाळेधारक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलून तोडगा काढणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधीच्या सर्व नोंदी आता पूर्णपणे डिजिटल होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती जवळ आल्यानंतर सेवा पुस्तिकेची पडताळणी न करता ऑनलाईन सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. यंदा दिवाळीला राज्यात 5,40,000 कोटींची खरेदी झाली. यामध्ये सर्वाधिक 12% खरेदी विक्री धान्य तसंच सोनं चांदीची झाली. अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली. आज दिवाळी पाडव्यानिमित्त वाहन विक्रीत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि जीएसटीतील कपात यामुळे आज विक्री वाढेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
रायगडच्या महाड तालुक्यात वरदायिनी मातेच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी हातात पेट्या दिवट्या घेऊन नृत्य केलं। मोठ्या भक्तिभावात मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। कोल्हापुरातील महादेव माळ तरुण मंडळ पारंपरिक पद्धतीनं दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरी करताय। मंडळातील तरुणांनी लहान मुलांनी पारंपरिक पद्धतीनं किल्ले बनवले आणि या परंपरेतून मुलांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण होते। यासाठी महादेव माळ तरुण मंडळाकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दीपावली साजरी केली आणि या प्रसंगी भारतातील तसंच भारतीय अमेरिकन नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी भाषणात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। यंदा दिवाळीत एसटी महामंडळानं दरवर्षीची हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती। दिवाळीमध्ये धुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे। पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त जादा बसेसची सोय करण्यात आली। भाऊबीजेसाठी गावाला जाणाऱ्या महिलांची स्थानकावर गर्दी पाहायला मिळते। वाशिममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं होम हवन करत आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही। परभणीत मागील 35 दिवसांपासून मातंग समाजाचं आंदोलन सुरू आहे। एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आरक्षणाचं उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आलं। रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात याआधीही आंदोलन करण्यात आलेले, याकडे दुर्लक्ष केल्यानं पुन्हा आंदोलन केलं। तसंच महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे। यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बाह्य पर्यवेक्षक नियुक्त केला जाणार असून भरारी पथकही नियुक्त केलं जाणार आहे। वाशिममध्ये एका रात्रीत 2 ठिकाणी चोरी झाली आहे। विहिरीतून मोटार पंप, केबल असा सुमारे 30,000चा मुद्देमाल चोरी झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला।